थैंक यू। तो धन्यवाद समीर। आइए आज के दिन रात के तीसरे मुकाबले के साथ एक बार फिर से कमेंट्री बॉक्स में जुड़ जाते हैं। मुकाबला हो रहा है, मैच हो रहा है AK स्पोर्ट कनकवली और अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश के बीच में। टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया है AK स्पोर्ट कनकवली क्रिकेट टीम ने और बल्लेबाजी को मौका दिया है अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश क्रिकेट टीम को। आ चुके हैं अंपायर का इशारा। सर केतन मात्रे और उन्हीं के साथ रजत कुडालकर और पहला ओवर जो पावर प्ले का ओवर लेकर सामने विकी पुजारा गेंदबाजी करने के लिए। ऑफ साइड पर एक डीप एक्स्ट्रा कवर, ऑन साइड पर एक डीप मिड विकेट, दो फील्डर है पावर प्ले में बाहर। और पहली गेंद टॉप एज लगा। ओ अपने फॉलो थ्रू में बहुत अच्छा कैच, टॉप एज लगा।
एक लेग स्टंप पर फुल टॉस गेंद थी, खेला था उस गेंद को, लेकिन टॉप एज लगा बल्लेबाज सर केतन मात्रे काफी निराशा के साथ अपना बिना खाता खोले वापस शून्य पर। लेकिन फील्डिंग को भी दाद देनी पड़ेगी, एक बहुत अच्छा कैच पकड़ा, 3 फील्डर बिल्कुल साथ में थे और वहीं पर उस कैच को लपकते हुए पावर प्ले में नए बल्लेबाज मैदान पर निकलते हुए पुनाजी कलंगुटकर। एक अच्छा विकेट शुरू में, और पहली गेंद टॉप एज लगा, फील्डिंग करने का फैसला एक स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम का। वो अपने पहली सफलता मिलती हुई पहली गेंदबाज विके पुजारा अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर, और सामने नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर पुनाजी कलंगुटकर। एक अच्छी शुरुआत, क्योंकि पहला मैच टाई हो चुका है 1-1 पॉइंट के साथ। कटोकर ज्यादा टर्न हुई, इस बार बाहर की तरफ निकली। एक लेग कटर, वाइड बॉल का इशारा अंपायर का, और एक सिंगल के साथ रनों का खाता शुरू होता हुआ 1 रन 1 विकेट पर बल्लेबाजी अबीर बाबा क्रिकेटर्स से बारदेश क्रिकेट टीम पहला मैच जीत चुके। ये दूसरा मुकाबला लीग का खेल रही आज के दिन रात का ध्रुव ट्रॉफी का। आड़े बल्ले से खेला, गेंद मिड विकेट बाउंड्री पर और गेंद चलेगी डीप मिड विकेट सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। आड़े बल्ले से खेला, गेंद मिड विकेट बाउंड्री पर और गेंद चलेगी डीप मिड विकेट सीमा रेखा से बाहर। टोटल स्कोर बहुत अच्छी गेंद, इस बार फिर से कट होकर थोड़ी बाहर की तरफ, थोड़ी नीची भी रही। अपसाइड पर खेलना चाहते थे पुनाजी, लेकिन गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। पहला ओवर जारी है मैच का, एक कीमती सफलता, एक बहुमूल्य विकेट चटकाते हुए विकी पुजारा अपने बॉलिंग बार पर एक बार फिर से अगली गेंद लेकर पीछा किया था, इस बार ऑफसाइड पर ज्यादा, और फिर से एक बार गेंद डॉट गेंद के साथ गेंद चलेगी विकेट कीपर के हाथों में। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। स्कोर रुका हुआ 7 पर 1 विकेट के नुकसान पर। छोटी गेंद थोड़े से फिर से हवा में स्क्वायर लेग अंपायर के बिल्कुल सामने, और जब तक फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। कमेंट्री बॉक्स में हमारे साथ जुड़ चुके स्कोरिंग की जानकारी के लिए धीरज पालियकर, वो भी हमारे साथ जुड़ चुके हैं। धीरज, आपका स्वागत है एक बार फिर से कॉम बॉक्स में। रजत को डालकर स्ट्राइक पर सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। स्विचेट गले पर फील्डर, बहुत अच्छी फील्डिंग विकास कदम। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। पावर प्ले का पहला ओवर, और पहले ओवर की समाप्ति के बाद बल्लेबाजी मैदान पर करते हुए अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश क्रिकेट टीम, एक छक्का जरूर लगा पहले पावर प्ले के ओवर में, और टोटल स्कोर हो चुका है 8 रन 1 विकेट के नुकसान पर। शुरुआत आज के पहले मुकाबले के मैन ऑफ द मैच गौरव घुंगरट आ चुके गेंदबाजी करने के लिए, खुद का पहला और टीम का दूसरा ओवर लेकर। नॉन स्ट्राइकर इन पर बैटर है रजत कुडालकर, स्ट्राइक पर पुनाजी कलंगुटकर।
अच्छी गेंद इस बार ऑन साइड पर देखना होगा, जब तक शॉर्ट मिड विकेट पर फील्डर गेंद को उठाते फील्ड करते, और एक रन इससे बीच में पूना जी के खाते में, एक रन टीम के स्कोर के खाते में। जो शुरू के सत्र में, आज दोपहर के सत्र में 2 मैच रहे थे, लेकिन अब थोड़ा सा जो कि आउटफील्ड पर भी शायद ओस होगी तो गेंद उतनी तेजी के साथ नहीं निकलेगी। बैकफुट पर कट किया इस बार, एक अच्छी फील्डिंग शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर, और फिर से एक बार सिंगल पर संतुष्ट होना पड़ा रजत कुडालकर को। अच्छी फील्डिंग, एक अच्छा विकेट मिलने के बाद उत्साह के साथ, हौसले के साथ इस मैदान पर एक स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम जिन्होंने टॉस जीता और पहले फील्डिंग करने का मैदान पर फैसला किया। सामने उड़ाया इस बार बॉलर के ऊपर से एक लाजवाब शॉट, गेंद आती हुई बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के बगल में, सीमा रेखा से बाहर, 6 और 6 रन के लिए। सामने उड़ाया इस बार बॉलर के ऊपर से एक छोटी गेंद, शॉर्ट आर्म पुल, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, और एक बार बेहतरीन शॉट, सीमा रेखा से बाहर, 6 और 6 रन के लिए। उड़ाया इस बार बॉलर के ऊपर से एक छोटी गेंद, शॉर्ट आर्म पुल, बाउंड्री पर और एक बार बेहतरीन शॉट। इस बार और एक बार हवाई फायर, लॉन्ग ऑन, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर। तीसरा छक्का मैदान पर लगता हुआ 6 रन के लिए। और एक बार हवाई फायर, में भी आते आते आक्रमण मैदान पर गेंदबाजों के ऊपर। यह अच्छी गेंद इस बार, बिल्कुल अच्छी गेंद, अच्छी लाइन पर टिप्पा खाने के बाद थोड़ी नीची भी रही, कट होकर बाहर की तरफ निकले, थोड़ा सा महंगे जरूर साबित हुए। इस ओवर में गौरव गुंगरट 20 रन बने इस ओवर में। पावर प्ले का खेल समाप्त हुआ जो शुरू का 2 ओवर का, और पावर प्ले की समाप्ति के बाद टोटल स्कोर 28 रन, 1 विकेट के नुकसान पर। सामने उड़ाया इस बार बॉलर के ऊपर से एक शपलक और ऑन साइड पर खेलना चाहते थे इस बार, थोड़ी सी फुलर लेन की गेंद थी, पैरों पे लगती हुई गेंद चली गई है गली की तरफ। विकेट के पर तेजी के साथ जाते गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। पावर प्ले के बाद फील्डिंग में बदलाव हो चुका है मैदान पर, अब दूर दूर दिखाई देती हुई फील्ड, और विके अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर। इस बार ऑफ साइड पर शफल हुए थे, कट करना चाहते थे ऑफ साइड को, जो कि कवर पॉइंट पर बिल्कुल खाली इलाका था, कोई फील्डर मौजूद नहीं था, और एक बार फिर से डॉट गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। बहुत अच्छी एक चतुराई के साथ गेंदबाजी कर रहे हैं, कहां पर बल्लेबाज ज्यादा जो कि खेल रहा है वहां वो देखकर गेंदबाजी कर रहे हैं विकी पुजारा, राइट आर्म ओवर द विकेट।
हल्के से टैप किया गेंद को ऑफसाइड पर, विकेट कीपर बहुत तेजी के साथ आते गेंद को फील्ड करते। और एक बार जो कि डॉट गेंद, पिछला ओवर थोड़ा सा महंगा साबित रहा था, 3 छक्के लगाए थे पुनाजी ने, गौरव घुंगरट का 20 रन बने थे, कहीं ना कहीं कमबैक के लिए एक अच्छे ओवर की जो आवश्यकता, और वो अब तक अगर बात की जाए तो विकी पुजारा का ओवर लगातार 3 डॉट गेंदे और सामने एक बार फिर से स्ट्राइक पर सामना करते हुए। बड़ा शॉट इस बार, ओवर पिच गेंद पर एक लेफ्टेड शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। ऑप्टम से बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर का, कटक और लेग कटर और बाहर की तरफ निकले। एक सिंगल अतिरिक्त बढ़ गया स्कोर के खाते में, इस एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 35-35 पर पहुंचा। तीसरा ओवर 1 विकेट के नुकसान पर। ऑन साइड पर स्क्वायर लेग बाउंड्री पर गेंद थोड़ी सी हवा में, लेकिन एक मुश्किल सा मौका था, अपने आप को झांक दिया बिल्कुल गेंद के ऊपर। जो गेंद 4 रन के लिए निकल रही थी वहां पर एक सिंगल पर संतुष्ट होना पड़ा रजत कुडालकर को, और एक रन और जुड़ गया स्कोर के खाते में। स्ट्राइक पर आ चुके हैं एक बार फिर से पुनाजी कलंगुटकर, जो सामना करेंगे विकी पुजारा का गेंदबाजी का। तीसरा ओवर, 8 ओवर का मैच शुरू का 2 ओवर पावर प्ले, 1 ओवर तीसरे छठे तक ध्रुव ओवर ध्रुव ट्रॉफी में। हवा में थोड़ा सा एक कवर पॉइंट बाउंड्री की तरफ, 1 रन, क्या दूसरे रन का मौका बनेगा? जी बिल्कुल, लंबी दौड़ लगानी पड़ी, एक्स्ट्रा कवर से निकले कवर पॉइंट पर, और जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते। 2 रन इससे बीच में पूरे के तेजी के साथ दोनों बल्लेबाजों ने मिले 2 रन। खेल समाप्त हुआ मैदान पर 3 ओवर का, और 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 38 रन, 38 रन 1 विकेट पर 3 ओवर की समाप्ति के बाद। आ चुके कमेंट्री बॉक्स की ओर से गेंदबाजी करने के लिए खुद का पहला टीम का चौथा ओवर। स्कोर बोर्ड पर टोटल 3 ओवर की समाप्ति, 38 रन 38, 1 विकेट पर। सामने स्ट्राइक पर रजत कुडालकर और नॉन स्ट्राइकर एंड पर पुनाजी कलंगुटकर। अच्छी गेंद इस बार, एक यॉर्कर लेन के सही अंदाज के साथ खेला इस बार, और जब तक तेजी के साथ कॉर्नर पर से आते फील्डर गेंद को फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक अच्छी गेंद थी, 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में, और धीरे धीरे आते हुए अपने बॉलिंग बार पर कमेंट्री बॉक्स की ओर से मुन्ना पर अगली गेंद लेकर, और सामने है पुनाजी कलंगुटकर। लेग स्टंप से बाहर, वाइड बॉल का इशारा अंपायर का, और वाइड बॉल के साथ एकाधिक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। मुकाबला अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेस और AK स्पोर्ट कनकौली के बीच में। तेज गेंद इस बार, पिछली थोड़ी सी लेग स्टंप पर लाइन पर बच के इस बार सही लाइन पर ऑफ स्टंप पर, और गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। विकेट कीपर के साथ एक शॉर्ट हैंडमैन, एक गली पर एक शॉर्ट कवर, एक वाइडिश लॉन्ग अप, एक डीप लॉन्ग अप, ऑन साइड पर एक शॉर्ट फाइन लेग, एक
लॉन्ग ऑन बाउंड्री पर एक वाइडिश लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट बाउंड्री पर। ये फील्डिंग की जमावट है मैदान पर। एक जोरदार अपील अंपायर की ओर, लेकिन उस अपील को नकारते हुए अंपायर एक डॉट गेंद, बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। खेल जारी है मैदान पर चौथे ओवर का, और आप हल्के से खेला इस बार ऑन साइड पर, और जब तक फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते, एक सिंगल पूरा किया इसी बीच में। दोनों बल्लेबाजों में ज्यादा मौका नहीं दे रहे इस ओवर में बड़े शॉट के लिए मुन्ना परब दोनों बल्लेबाजों को, और पुना जी के साथ रजत को डालकर ये जोड़ी मैदान पर एकमात्र विकेट बहुत जल्द जो कि सर केतन मात्रे वो आउट होकर वापस खुद के व्यक्तिगत शून्य पर। अच्छी गेंद इस बार खेला ऑफ साइड पर, लॉन्ग अप पर फील्डर, ओ थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में, लेकिन अच्छा बैकअप लॉन्ग ऑन से आते अक्षय कदम गेंद को उठाते फील्ड करते थ्रो करते, और तब तक दूसरे रन के लिए पलटे दोनों बल्लेबाज। मिले 2 रन स्कोर के खाते में, रजत के 2 रन टीम के स्कोर के खाते में। और ये बड़ा शॉट मिड विकेट पर, डीप मिड विकेट पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। समाप्त हुआ, एक विकेट बहुत जल्द खोया जो पहली गेंद पर, लेकिन उसके बाद दोनों बल्लेबाजों के बीच में एक अच्छी साझेदारी एक ओर से रजत कुडालकर अब तक 2 छक्के अपने बल्लेबाजी में और 4 छक्के पुना जी कलंग उठकर जो पिछले मैच की तरह एक धुआंधार बल्लेबाजी कर रहे मैदान पर। 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 49 रन, 49 लॉस ऑफ 1 विकेट। 5वें ओवर की शुरुआत मैदान पर बॉलिंग में परिवर्तन, और कमेंट्री बॉक्स में एक बार फिर से आवाज आपके सामने जुड़ जाती है समीर पांडरे के साथ। सुरुवातीला स्वस्तात सरकेतन मात्र तंबूमध्ये परतले, त्यानंतर मात्र डावाची पडझड होणार नाही याची दक्षता घेत पहिल्या सामन्यामध्ये काहीसा निष्प्रभ कामगिरी करणारा रजत कुडाळकर त्या कामगिरीपासून स्वतःसाठी बोध घेतोय, आक्रमक शैलीची खेळी साकारतोय। दुसऱ्या बाजूला पुनाजी कलंगुटकर त्याला तोलामोलाची साथ देतोय आणि हे दोन्ही फलंदाज 4 षटकांच्या सांगितलेकरीस 49 धावांपर्यंत मजल मारू देण्यास कारणीभूत ठरवित आहेत। मधल्या यष्टीवरचा चेंडू हलकीच दिशा दिली जाते, चेंडूचा प्रवास होतो तो मिड विकेटला, 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत, ज्या एकेर धावेने सांघिक अर्धशतक हे अभिर बाबा क्रिकेट येस बार्देश संघाचा आपण धाव फलकावर पाहतोय। कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने डाव्या बाजूने टाळ्यांचा काही प्रमाणात जो गडगडाट आपण ऐकतोय तो सांघिक अर्धशतकासाठी 50 धावा धाव फलकावर एका कड्याच्या मोबदल्यात डावातील 5वं षटक प्रगतीपथावर। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत हा गोलंदाज सज्ज। ओव्हरपिच चेंडू देखण्या असा फटका, अनोखा संगम निश्चितपणे षटकारात परावर्तित होईल यात कोणतीही शंका नाही। खुंटल्याने ते पंचांकडनं 6 धावांचा इशारा येतोय, षटकार प्राप्त होतोय तो रजत कुडाळकरला, ज्या 6 धावांना धावफलक पुढे सरकतोय तो 56 धावांवर। आता मात्र या मैदानावर मी स्थिर स्थावर झालोय, चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि ज्या ज्या वेळी कमजोर चेंडू मिळेल त्या त्यावेळी मी सीमारेषा दर्शवेन या इराद्यात रजत कुडाळकर आक्रमक शैलीने खेळी करताना दिसतोय। रिव्हर्स स्वीपचा स्विच हिटचा प्रयत्न झाला होता, मात्र एक मोठा फटका टोलवला गेल्यानंतर रिव्हर्स स्वीपचा जीवघेणी फटका मारण्याची वेळ
फलंदाजावर का यावी याचं उत्तर केवळ रजत कुडाळकर देऊ शकतोय. चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडू अखेर 56 धावा धावफलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात. डावातील 5वं षटक गोलंदाज अनिकेत याच्या करवी प्रगतीपथावर. चेंडूत काहीसा हवेत राहतोय. स्वतः यष्टिरक्षक बॅकअप करतोय. पहिल्या प्रयत्नात फसगत होते. 3 क्षेत्ररक्षकात योग्य असा ताळमेळ नसल्याने ज्या ठिकाणी केवळ एकेर धाव प्राप्त होऊ शकली असती त्या ठिकाणी दुसरी धाव सहजगत्या पूर्णत्वास नेली जाते. 2 धावांनी धावफलक वाढतोय तो 58 धावांवर. 5वं षटक प्रगतीपथावर. 58 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. दोन्ही फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतायत. संमिश्र असं यश त्यांना प्राप्त होतंय आणि या संमिश्र यशामध्ये वैयक्तिक वाटा हा रजत कुडाळकरचा निश्चितपणे असेल या भागीदारीत. फुलटॉस चेंडू, कमजोर चेंडू, निश्चितपणे डीप स्क्वेअर लेगला एक तगडा फटका. सीमा रेषा पार करत चेंडू षटकारासाठी मार्गक्रमण करतोय. या षटकात मिळतोय दुसरा षटकार तो रजत कुडाळकरला. या 6 धावांनी एका मोठ्या फटक्याने धावफलक पुढे सरकतोय. निश्चितपणे तो 64 धावांवर. वैयक्तिक 31 धावांवर अवघ्या 14 चेंडूंचा सामना करत रजत कुडाळकर विस्फोटक खेळी साकारताना दिसतोय. फुलटॉस पदेच्या चेंडू, लोअर फुलटॉस पदेच्या चेंडूला हलकेच दिशा दिली जाते. विकास कदमला चेंडू चकवतोय. डीप लॉंग लेग सीमारेषा पलीकडे चौकारासाठी जातोय. यावेळी मात्र दोन्ही फलंदाज हात खोलतायत. खास करून रजत कुडाळकर आक्रमक झालेला दिसतोय. अवघ्या 15 चेंडूत तो 35 धावांची खेळी साकारतोय. 5 षटकांचा खेळ समाप्त व महागड्या अशा षटकाच्या सांगतेअखेरीस तब्बल 68 धावा धावफलकावर. 5 षटकांचा खेळ समाप्त. स्पर्धेची नियमावली सुरुवातीची 2 षटकं पावरण्याची, 3ऱ्या षटकापासून 6व्या षटकापर्यंत या ठिकाणी ध्रुव षटकाचा अवलंब हा केला जाऊ शकतो आणि त्याच ध्रुव षटकाचा अवलंब होत असल्याची खुणगाण पंचांमार्फत येते. डावातील 6वं षटक वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक फेकण्यासाठी क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव ज्यांच्या पाठीशी सर गौरव घुंगरट वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 6वं षटक फेकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं सज्ज होत आहेत व बराच वेळ स्ट्राईक पासून अबाधित असलेला पुनाजी कलगुटकर आक्रमक शैलीचा खेळाडू सडेतोड उत्तर देण्यासाठी सज्ज होतोय. ज्या पुनाजी कलगुटकरच्या माध्यमातून आपण वैयक्तिक 30 धावांचं योगदान पाहिलं आणि या 30 धावांसाठी तब्बल 4 नेत्रदीपक षटकारांचा पाऊस हा पुनाजी याच्याकडनं आपण पाहतोय. 68 धावा धावफलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात खेळ समाप्त होतोय तो 5 षटकांचा. ओव्हरपिच चेंडू, देखण्या असा फटका. गौरव घुंगरट सरांविरुद्ध आक्रमक होताना पुनाजी कलगुटकर. एकंदरीत 4था षटकार सर गौरव घुंगरट यांच्या विरुद्ध टोलवतोय. डावातील 5वा वैयक्तिक षटकार हा पुनाजीचा व या षटकारांना सांघिक धावसंख्या धावफलकावर 74 वर विसावली जाते. 5 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेअखेरीस ज्या 74 धावांमध्ये वैयक्तिक 37 धावांचा वाटा पुनाजी कलगुटकरचा तर दुसऱ्यापासून त्याला साथ देतोय तो रजत कुडाळकर. आक्रमक शैलीने फलंदाजी करत 35 धावांची त्याला तोला मोलाची साथ हा देतोय. फटका हवेमध्ये. यावेळी मात्र फटका फसतोय. विकास कदम चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षकात अचूक ताळमेळ निश्चितपणे नव्हता. मात्र स्वतःच्या क्षमतेवर विश्वास या ठिकाणी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी रजत हा ठेवतोय व आपल्या डावीकडे 10-12 पावलांचं अंतर पार करत एका नेत्रदीपक झेलाद्वारे पुनाजी कलगुटकरच्या बहारदार 36 धावांच्या खेळीला पूर्णविराम मिळतोय. दुसरा हादरा बसतोय तो अर्थातच या ठिकाणी अबीर बाबा क्रिकेट स्पोर्ट्स बार्देश क्रिकेट संघाला. पुनाजी कलगुटकर झेलची होऊन मैदानाच्या बाहेर तब्बल 4 षटकार गौरव घुंगरट सर यांच्या विरुद्ध टोलवतोय. मात्र अखेर जीत होते सर गौरव घुंगरट यांची. दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात बाद होतोय पुनाजी कलगुटकर व पुनाजी कलगुटकर याची जागा घेण्यासाठी छोट्या चणीचा अष्टपैलू खेळीचा आविष्कार ज्याच्या माध्यमातून आपण अनेक वेळा अनुभवलाय तो अमृत वेर्लेकर याची वर्णी ही मैदानावर लागते.
असं भरीव योगदान पुन्हा कलगुटकरचं. नवीन फलंदाज अमृत वेर्लेकर मैदानावर. तर गौरव घुंगरट सज्ज, हवेत चेंडू, यष्टीरक्षक चेंडू खाली जातोय, आल्या पावली स्वतःचा भोपळा न फोडता सर गौरव घुंगरट यांची दुसरी शिकार बनत अमृत वेर्लेकरला माघारी परतावं लागतंय. 1 गडी बाद 74 वरनं 3 गडी बाद 74 अशी अवस्था होते ती अभिर बाबा क्रिकेट संघाची. आणि याला प्रमुख कारणीभूत म्हणजे ध्रुव षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकाराचा धक्का बसल्यानंतर सलग 2 चेंडूंवर किफायतशीर 2 सफलता प्राप्त करणारी सर गौरव घुंगरट यांची गोलंदाजी. सलग 2 चेंडूंवर 2 सफलता, विकेटची संभाव्य हॅट्रिक पूर्ण करण्याच्या प्रयत्नात सर गौरव घुंगरट गोलंदाजी मार्कवर सज्ज व त्याची संभाव्य हॅट्रिक चुकविण्यासाठी स्ट्राईकला फलंदाज आशिष मरळ हा सज्ज होतोय. फटका हवेमध्ये टोलविला जातोय. आल्या आल्या डगआउट मधनं मी सेट होऊन आलोय, चेंडू मला फुटबॉल प्रमाणे दिसतोय व कोणतीही दयामाया मी गोलंदाजला दर्शवणार नाही, तर गोलंदाजाला निश्चितपणे दंडात्मक धावा देण्यास मी कारणीभूत ठरविणार या क्षमतेनं या ठिकाणी आशिष आल्या आल्या षटकार टोलवतोय, स्वतःचं खातं खोलतोय. 6व्या षटकात तब्बल 80 धावांचा किल्ला हा सहजगत्या पार केला जातोय 3 गड्यांच्या मोबदल्यात. ऐंशी धावा या धावफलकावर. यॉर्कर पद्धतीचा चेंडू मनगटी फटक्याने वळवला जातोय. बहारदार क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र फेक करण्यात काहीसा कमी क्षेत्ररक्षक पडतोय. परिणामतः या ठिकाणी ज्या ठिकाणी धाव अस्तित्वात नव्हती त्या ठिकाणी अस्तित्वात नसलेली एकेर धाव सहजगत्या पूर्णत्वास नेली जाते. एकेर धावेने धावफलक बदलतोय, धावफलक स्थिरावतोय तो 81 धावांवर. 6वं षटक प्रगतीपथावर 81 धावा. रजत कुडाळकर खेळण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाज गौरव घुंगरट यांची गोलंदाजी. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, देखण्या असा फटका ज्या फटक्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे हे सांगतोय, दर्शवतोय. या षटकातील एकंदरीत 34रा षटकार. खेळ समाप्त होतोय 6 षटकांचा. ध्रुव षटक ज्या षटकामध्ये 3 षटकार टोलवले गेले. प्रतिस्पर्धी संघाचे 2 गडी बाद झालेले आपण पाहिले. 19 धावा व 2 सफलता असं या षटकातील पृथक्करण सर गौरव घुंगरट यांचं. खेळ समाप्त होतोय तो अर्थातच या ठिकाणी 6 षटकांचा व 6 षटकांच्या सांगतेखेरीज एकंदर धावसंख्या धावफलकावर 87 अशी आपण पाहतोय. ते 87 धावा. डावातील 7वं षटक. डावातील 7वं षटक फेकण्यासाठी गोलंदाज मुन्ना याची वर्णी ही लागते. तर समोर आहे तो अर्थातच या ठिकाणी आशिष फलंदाज स्ट्राईकला, तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज आपण अनुभवतोय रजत कुडाळकर. वैयक्तिक 41 धावांवर रजत कुडाळकर आपण नॉन स्ट्राईकिंगला पाहतोय. तर स्ट्राईकला एका षटकाराच्या साहाय्याने वैयक्तिक 7 धावांवर अवघ्या 2 चेंडूंचा सामना करत आशिष या ठिकाणी मुन्ना या गोलंदाजला सामोरं जाण्यास सज्ज होतोय. मोठा फटका टोलवायचा होता, मात्र संभाव्य मोठा फटका न निघता चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं मार्गक्रमण जमिनीलगत खरंगळत करतोय. एकेर धाव प्राप्त होते. एकेर धावेने धावफलक बदलतोय निश्चितपणे तो 88 धावांवर. 5 षटकांमध्ये 68 धावा. त्यानंतर 6व्या षटकात निघतायत 19 धावा. पर्यायानं धावफलक स्थिरावला होता 87 धावांवर. 7व्या षटकाच्या सुरुवातीच्या चेंडूवर एकेर धाव म्हणजे अर्थातच 88 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. डावातील 7वं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मुन्ना हा सज्ज. तर समोर आहे वैयक्तिक 41 धावांवर रजत कुडाळकर.
आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार करतोय षटकारासाठी. ज्या षटकारानं एकंदर सांघिक धावसंख्या ही 94 वर, तर वैयक्तिक धावसंख्या 47 अशी रजत कुडाळकरची आपण अनुभवतोय. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केल्यास सुरुवातीला 49 धावा या सर केतन म्हात्रे यांच्या, त्यानंतर पुनाजी कलंगुटकर यांच्या माध्यमातून 41 धावा, मोहित गावकरच्या माध्यमातून 47 धावा, म्हणजे 40 पार केलेले हे खेळाडू आणि त्यांच्याच मांदियाळीत स्वतःचं नाव आदरानं या ठिकाणी गोवणारा खेळाडू तो म्हणजे रजत कुडाळकर. खेळतोय वैयक्तिक 47 धावांवर. सर्वांच्या नजरा मैदानावर खेळलेल्या की या स्पर्धेतील पहिलं वैयक्तिक अर्धशतक हे धावफलकावर झळकवलं जातंय की नाही ते. चेंडूंवर वैयक्तिक अर्धशतकाला गवसणी घालण्याचा भीम पराक्रम या ठिकाणी करतोय रजत कुडाळकर. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावतोय व टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी निश्चितपणे त्याच्या अर्धशतकी खेळीला मानवंदना दिली जाते. तर खिलाडी वृत्तीचं प्रदर्शन आपण मैदानावर पाहताना या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडूही हस्तालोंदन करत या ठिकाणी रजत कुडाळकरचं कौतुक हे करतोय. 98 धावा, त्यानंतर एक विस्फोटक असा फटका निश्चितपणे सीमारेषा पार करेल यात कोणतीही शंका नाही. सुरुवातीला चौकारानं वैयक्तिक अर्धशतक तर सांघिक शतक आपल्या संघाचं हे षटकारानं साजरा करताना आपल्या आक्रमकतेची झलक दर्शवताना रजत कुडाळकर दिसतोय व या 6 धावांनी धावफलक वाढतोय तब्बल 104 धावांवर. गडी बाद होत आहेत ते 3. वैयक्तिक 57 धावांवर या ठिकाणी रजत कुडाळकर अवघ्या 19 चेंडूंचा सामना करत. डाव्या चेंडू फ्लिकचा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगवरनं अक्षयची सरळ फेक, यष्ट्यांचा वेध घेणारी एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. त्यानंतर स्वतःला सावरत जोपर्यंत फेक होते ती नॉन स्ट्राईक दिशेनं दुसरी धाव पूर्णत्वास नेली जाते. यष्ट्यांचा अचूक वेध हा निश्चितपणे पाहुण्या कणकवलीकरांकडनं घेतला जातोय. मात्र ज्यावेळी यष्ट्यांचा वेध घेतला जातोय त्यावेळी फलंदाज सुरक्षितरित्या मैदानावर आपल्या जागी राहतोय. त्यामुळे धावचीचा संभाव्य कोणताही धोका उद्भवत नाही. मात्र अतिरिक्त धावा निघतायत. ज्या ठिकाणी एक धाव निघू शकली असती त्या ठिकाणी 3 धावा मिळत आहेत व या तिहेरी धावेने आता धावसंख्या धावफलकावर ही 107 वर पोहोचते. ती अर्थातच त्या ठिकाणी अभिर बाबा क्रिकेट यस पारदेश गोवा क्रिकेट संघाची 107 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात 7वं षटक हे प्रगतीपथावर. आकाश खेळण्यासाठी सज्ज होतोय. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू आशिषसाठी विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका सजविला जातोय डीप लॉंग ऑफला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती होते. एकेर धाव आशिषच्या खाती सहजगत्या प्राप्त. ज्या एकेर धावेने खेळ समाप्त होतोय निश्चितपणे 7 षटकांच्या सांगत एकेरीस 108 धावा. अंतरिम 6 चेंडूंचा खेळ बाकी डावाचा शेवट होण्यासाठी व या स्पर्धेतील वैयक्तिक तब्बल सांघिक 123 धावांचा विक्रम जो अभिर बाबा क्रिकेट संघाच्या खाती जमा झालाय त्या विक्रमाची बरोबरी केली जाते की तो सांघिक धावसंख्येचा विक्रम मोडीत नेला जातोय याची निश्चिती याची खातर जमा करणारं शेवटचं हे षटक अवघ्या 6 चेंडूंचं.
गोलंदाजी मार्कवर 56 क्रमांकाची जर्सी ज्यानं परिधान केली आहे तो उंचपुरा गोलंदाज रजत पंचांच्या डाव्या हाताकडनं अंतरिम षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. तर स्ट्राईकला अर्थातच या ठिकाणी फलंदाज या ठिकाणी तो आशिष मेरळ, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज अर्थातच या ठिकाणी रजत कुडाळकर अर्धशतकावर खेळताना दिसतोय. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल पदईचा फटका बराच वेळ हवेत राहिलेला डीप लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे षटकारासाठी निश्चितपणे जातोय. 6 धावांनी या ठिकाणी स्वागत केलं जाते व या षटकारानं एकंदर सांघिक धावसंख्या आता पोहोचली जाते तब्बल 114 धावांवर. 114 धावा 3 गड्यांच्या बदल्यात. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसगत होतोय. फलंदाज आशिषची बाकीचे सोपस्कार यष्टिरक्षक विकास याच्याद्वारे पूर्ण केले जात आहेत. 4 चेंडूंचा अजूनही खेळ हा बाकी राहतोय मैदानावर. एकशे 14 धावा या धावफलकावर परंडा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू फटका हवेत राहतोय. फटका फसलेला या ठिकाणी झेलात परावर्तित करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाकरवी केला जातोय. अंतिम क्षणी चेंडू क्षेत्ररक्षकाला दगा देतोय व त्यामुळे नाममात्र एकेरी धाव या ठिकाणी प्राप्त होते. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतो 115 धावांवर. स्ट्राईकला येतोय अर्धशतकवीर रजत कुडाळकर. सामना करेल गोलंदाज रजत याच्या गोलंदाजीचा. 115 विशाल धावसंख्या या ठिकाणी निश्चितपणे अबीरबाबा क्रिकेट संघ बारदेश गोवा यांची आपण पाहतोय. 115 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपीच चेंडू मोठा फटका तगडा फटका 6 धावांचं योगदान निश्चितपणे देतोय रजत कुडाळकरला यात कोणतीही शंका नाही. 6 धावांनी धावफलक बदलतोय 121 धावांवर. या सर्व स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट धावांचा विक्रम यापूर्वीच्या सामन्यात 123 धावांचा स्वतःचा मोडण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी अबीरबाबा क्रिकेट येस बारदेश गोवा सज्ज होतोय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू रजत कुडाळकरच्या माध्यमातून फ्लिकचा फटका. यावेळी मात्र एक साधा सोपा लॉलीपॉप पद्धतीचा झेल सुटला जात रजत कुडाळकरला जीवनदान प्राप्त होतंय. ज्या एकेरी धावेने धावफलक वाढतोय निश्चितपणे तो 122 धावांवर. 122 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय रजत. ओव्हरपीच चेंडू फटका लॉंग ऑनच्या दिशेने. यावेळी डीप लॉंग ऑन सीमारेषा पार करत षटकारासाठी मार्गक्रमण करतोय. 123 धावांचा विक्रम स्वतःच्या नावावर असलेला संघ आणखी एक विक्रम मोडीत काढीत 128 धावांचा रचतोय तो अबीरबाबा क्रिकेटर्स बारदेश गोवा व सामना जिंकण्यासाठी तब्बल 129 धावांचं खडतर लक्ष ठेवलं जाते AK स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघासमोर.
आ चुके हैं मैदान पर। शानदार बल्लेबाजी रही रजत कुडालकर की। 22 गेंदों में 67 रन, अच्छा साथ दिया। 16 गेंदों में 36 रन पुनाजी कलंगुटकर, और आखिर में 3 छक्के लगाते हुए 22 रन बनाए। 22 रन बनाए वो आशीष मेरुल ने। जो पिछला उनका हाईएस्ट टोटल था वही से लेकर थोड़ा और आगे बढ़ गई है टीम। टोटल 128, अंपायर का इशारा 129 का टारगेट, और ओपनिंग जोड़ी मैदान पर। नॉन स्ट्राइकर एंड पर विकास कदम और स्ट्राइक पर बल्लेबाज है संदीप मकवाना। इस बार बाहरी किनारा लेती हुई गेंद चलेगी कवर पॉइंट पर। गेंद फील्ड होती है वही, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। आने वाला मैच होगा जो आज का चौथा, वो गणपति वॉरियर्स पोंडा और ऑप्टम से बाहर छोड़ा जाने दिया विकेट कीपर के हाथों में। पहला ओवर जारी जो पावर प्ले का, और स्ट्राइक पर बल्लेबाज है संदीप मकवाना। नॉन स्ट्राइकर एंड पर विकास कदम। इस बार बहुत अच्छा शॉट कवर पॉइंट बाउंड्री पर। देखना होगा गेंद को रोकते हैं या नहीं। बहुत अच्छी फील्डिंग, और जब तक लगभग बाउंड्री लाइन पर गेंद को रोका, गेंद को फील्ड किया, तब तक 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में। इन 2 रन के साथ रनों का खाता शुरू होता हुआ। पहला ओवर जारी, महेश साखड़कर सामने से दूर वाले चोर से दाहिने हाथ से ओवर द विकेट अपने बॉलिंग बार पर। फुल टॉस गेंद आड़े बल्ले से खेला इस बार, और जब तक मिड विकेट से आते गेंद को उठाते, फील्ड करते, फिर से एक बार सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 129 का टारगेट है। पावर प्ले बहुत महत्वपूर्ण रहेगा। पावर प्ले में आपको एक 35-40 के आसपास जाना पड़ेगा इस बड़े टोटल का पीछा करने के लिए, और देखना होगा किस तरह से बल्लेबाजी करती है AK स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम। ऑप्टम से बाहर वाइड बॉल का इशारा। एक अतिरिक्त सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में। इस बार अच्छी लाइन पर ऑप्टम पर लगातार विकास कदम कोशिश कर रहे बड़े शॉट के, लेकिन कामयाबी नहीं मिल रही, सफल नहीं हो रहे, और विकेट कीपर सर केतन मात्रे के हाथों में गेंद। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ। थोड़ी सी धीमी शुरुआत 4 पर। अच्छा शॉट ऑफ साइड पर, एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर, लेकिन फील्डर है मौजूद। पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे के लिए निकले दोनों बल्लेबाज। बहुत सुंदर थ्रो, बहुत अच्छा थ्रो, सीधा नॉन स्ट्राइकर एंड पर महेश साकड़कर के हाथों में, थोड़े से अपने दूर थे क्रीज से, और इसी के साथ अंपायर की उंगली ऊपर पहली सफलता मिलती हुई टीम को। रनआउट के साथ वापस, और काफी निराशा बिल्कुल चेहरे पर दिखाई देती हुई संदीप मकवाना खुद के व्यक्तिगत 3 पर, और उनके आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान पर जा चुके शुभम चिंदरकर। पहला ओवर एक अच्छी शुरुआत महेश साकड़कर की, कोई बड़ा मौका नहीं दिया बड़े शॉट के लिए, और पहले ओवर की समाप्ति पर टोटल स्कोर 5 रन 1 विकेट पर। दूसरे ओवर की शुरुआत होती हुई मैदान पर कमेंट्री बॉक्स की ओर से खुद का पहला और टीम का दूसरा ओवर मैदान पर शुरू होता हुआ।
आशीष मेरुल आ चुके बॉलिंग बार पर, सामने बैटर है विकास कदम। एक अच्छी गेंद थी, शफल होकर खेला, शॉर्ट पाइन लेग पर फील्डर, बहुत अच्छा थ्रो, और इसी के साथ और एक विकेट चला गया मैदान पर। आगे निकले थे रन के लिए और शॉर्ट पाइन लेग पर बिल्कुल अच्छी फील्डिंग, सही निशाना, स्टंप को बिखेर दिया और दूसरी कामयाबी मैदान पर, दूसरा विकेट चला गया टीम का। नए बल्लेबाज और एक मैदान पर, लेकिन एक नाजुक शुरुआत, एक बड़े टारगेट के सामने 129 रनों के जवाब में एक स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम बहुत जल्द जो कि विकेट खोती हुई मैदान पर। ओपनिंग जोड़ी वापस, इस बार हवा में खेला हुआ शॉट और गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री पर पहले बाउंस के बाद निकली, बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। चार रन के लिए गेंद चली गई बाउंड्री लाइन से बाहर। यह अच्छी गेंद, बिल्कुल बहुत अच्छी गेंद, लाइन पर ऑफ स्टंप पर कट होकर थोड़ी बाहर की तरफ निकली, इस बार थोड़ा आगे भी रखा गेंद को और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। नए बल्लेबाज आ चुके मैदान पर, अक्षय कदम 4 पर खुद के व्यक्तिगत सामना करते हुए आने वाली अगली गेंद का। ओ बहुत अच्छी गेंद, मिडिल स्टंप पर सामने पा गए, इस बार कामयाबी और एक मिलती हुई मैदान पर। बिल्कुल मिडिल स्टंप पर ये गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे और सफलता मिलती हुई और एक धक्का लगता हुआ एक स्पोर्ट कनकौली क्रिकेट टीम को। सामने और एक नए बल्लेबाज आते हुए मैदान पर, मुन्ना परब। एक नाजुक स्थिति मैदान पर, सिर्फ 9 रन 3 विकेट के नुकसान पर। बहुत बेहतरीन शॉट, इस बार सामने लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के बगल में गेंद आती हुई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। तीन विकेट पर स्कोर। ऑफ स्टंप पर इस बार ऑन साइड पर एक जोरदार शॉट खेलने की कोशिश, बल्ला भी घुमाया था, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद चली गई विकेट कीपर के हाथों में। एक अच्छे ओवर की समाप्ति हुई, खेल पावर प्ले का समाप्त हुआ जो शुरू का 2 ओवर का टारगेट है 129 रनों का और पावर प्ले के 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 15 रन 3 विकेट के नुकसान पर।
समाप्त हुआ पावर प्ले के समाप्ति के बाद फील्डिंग में बदलाव हो चुका है मैदान पर अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश क्रिकेट टीम का और खुद का दूसरा टीम का तीसरा ओवर लेकर महेश साकलकर सामने से इस बार खेला गेंद को ऑफ साइड पर कवर पर एक्स्ट्रा कवर पर और जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने बड़े शॉट खेलने पड़ेंगे क्योंकि टारगेट बड़ा है 129 का टारगेट है तो चौके छक्के आपको लगाने पड़ेंगे मैच में क्योंकि जो पहला मैच समाप्त हुआ था वो एक एक पॉइंट के साथ समाप्त हुआ था वो दोनों को बिल्कुल कहीं ना कहीं परेशान कर सकता है यशोदा वॉरियर्स कुडाल क्रिकेट टीम हो या एक स्पोर्ट कनकोली क्रिकेट टीम जो टाई मुकाबला समाप्त हुआ ध्रुव ट्रॉफी का पहला मैच लेकिन दोनों टीमों के लिए बिल्कुल वो निश्चित रूप से नुकसान हो सकता है बहुत बेहतरीन शॉट इस बार सामने बॉलर के ऊपर से बिल्कुल साइड स्क्रीन के ऊपर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर सिक्सर 6 रन के लिए वापस खुद के व्यक्तिगत 12 रन पर हल्के से खेला गेंद को थोड़ी सी जरूर मिसफील्डिंग जरूर थी बैकअप बहुत अच्छा था स्लिप के फील्डर लगभग शॉर्ट थर्ड मैन के गेंद को फील्ड करते कोई रन नहीं कोई नुकसान नहीं तो नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं अनिकेत कांबड़ी आ चुके हैं मैदान पर अच्छा शॉट कवर पॉइंट पर फील्डर फिर से एक बार डॉट गेंद कोई रन नहीं और धीरे धीरे तीसरे ओवर के साथ रन रेट भी बढ़ता हुआ स्कोर बोर्ड पर 129 जो टारगेट है टोटल मैच को जीतने का स्विच हिट की कोशिश और एक बिंदी गेंद ओवर की समाप्ति हुई टोटल तीसरे 3 ओवर का खेल समाप्त हुआ और तीसरे ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 22 लॉस ऑफ 4 विकेट 22 रन 4 विकेट पर 3 ओवर की समाप्ति के बाद दो ओवर का कोठा महेश साकलकर का समाप्त 2 ओवर कोई मेडन नहीं 12 रन 1 विकेट उनकी गेंदबाजी का विश्लेषण और बॉलिंग में परिवर्तन रोहन सालगांवकर आ चुके पिछले मैच में बहुत ही शानदार गेंदबाजी की थी जहां पर मैच आगे बढ़ रहा था वहां पर ब्रेक थ्रू दिलाया था रनों पर जो कि अंकुश लगाया था अब तुमसे बाहर जाने वाले गेंद का पीछा किया कवर पर एक्स्ट्रा कवर पर फील्डर लेकिन कैच को पकड़ नहीं पाए और जब तक गेंद को फील्ड करते पहला रन दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और 2 रन पूरे होते हुए स्कोर के खाते में 2 रन बन गए 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा 24 पर 4 विकेट के नुकसान पर खेल चलता हुआ चौथे ओवर का रोहन सालगांवकर कमेंट्री बॉक्स की ओर से बार बहुत ही बेहतरीन शॉट लॉन्ग ऑन पर और गेंद चलेगी डीप लॉन्ग ऑन पर सीमा रेखा से बाहर सिक्सर 6 रन के लिए
और रन बहुत कीमती है, लेकिन वो ज़्यादा तेज गति के साथ बड़े शॉट के साथ बनाने पड़ेंगे, क्योंकि रन रेट बहुत बढ़ चुका है स्कोर बोर्ड पर। खेल जारी है मैच का चौथे ओवर का। अच्छा शॉट ऑन साइड पर और सीधे काउ कॉर्नर पर फील्डर के हाथों में, और एक कामयाबी मिलती हुई आधी टीम वापस, यानी 5वां विकेट चला गया मैदान पर AK स्पोर्ट कणकौली क्रिकेट टीम का। पर और सामने रोहन सड़गकर जो लेफ्ट हैंडर बैटर के लिए राउंड विकेट अपने बॉलिंग बार पर। 31 रन 5 विकेट पर। अच्छी गेंद, इस बार हल्के से ढकेला गेंद को, कवर पॉइंट पर फील्डर गेंद को फील्ड करते, अपना खाता खोला इस सिंगल के साथ और स्कोर बढ़ता हुआ 32 रनों पर पहुंचता हुआ। पहला मैच जीत चुके अबीर बाबा क्रिकेटर्स बारदेश क्रिकेट टीम, ये दूसरा मुकाबला खेल रहे मैदान पर AK स्पोर्ट कणकौली क्रिकेट टीम, वो भी दूसरा मैच। अच्छा शॉट और गेंद चले गए लॉन्ग ऑन बाउंड्री पर, सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। थोड़ी सी मंजिल दूर की दिखा देती हुई देखे, देखने का क्रिकेट है, बात करना थोड़ी गलत बात होगी। गेंदबाजी में परिवर्तन, ध्रुव ओवर का इशारा, ध्रुव ओवर की शुरुआत। कमेंट्री बॉक्स में एक बार सुनते हैं आवाज समीर पांड्रे की। चोवीस चेंडू 91 धावांची आवश्यकता. आता एक चेंडू व 1 धावेचं अंतर कमी होतंय, म्हणजे 23 चेंडू 90 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर आशिष एक तिचून असा मारा करण्यात दिसतोय, तो ध्रुव षटकात. मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय. यष्टिरक्षक सर केतन मात्र आपल्या यष्टिरक्षणाची चुणूक दर्शवताना दिसत आहेत व चेंडू हळूवारपणे गोलंदाजाच्या दिशेनं हा मार्गक्रमण करताना दिसतोय. जवळपास काहीसा सामना हा एकतर्फी होताना दिसतोय. सुरुवातीच्या 2 सामन्यात धावांचा पाऊस, तिसऱ्याही सामन्यात बहारदार फलंदाजी आणि त्या फलंदाजीला प्रत्युत्तर देताना काहीसा डाव ठेपाळताना कणकवलीकरांचा आपण मैदानावर पाहतोय. याही वेळी एक वेगवान असा चेंडू वेगाने चकित केलं जाते ते शुभम चिंदरकरला. बाकीचे सोपस्कार परत एकदा यष्टिरक्षक सर केतन मात्र यांच्याकर पूर्ण आणखी एका निर्धाव चेंडूची गणना ही होते. अजूनही तब्बल 90 धावांचं अंतर गाठायचंय. नाममात्र अवघ्या 21 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आशिष. चेंडू पॅडला स्पर्श करतोय, पायचीसाठी दाद विकेटच्या मधोमध आढळलाय, याचे स्पष्ट संकेत पंचांद्वारे येत आहेत आणि हेच स्पष्ट संकेत शुभमला माघारी परतवण्यास कारणीभूत ठरविताना शुभम माघारी परततोय. या ठिकाणी मैदानावर आणखी एक हादरा बसतोय, तो AK स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाला.
39 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात आशिष गोलंदाजी मार्कवर सज्ज. रनअपवर काहीसा चकतोय तो आशिष आणि स्वतःला सावरत परत एकदा या ठिकाणी तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 39 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईकला फलंदाज विकी तर नॉन स्ट्राईकचा फलंदाज अनिकेत. सुरेख असा चेंडू, वेगवान असा चेंडू, लेग कटर पद्धतीचा आविष्कार सातत्यानं आपण आशिषाच्या स्वरूपात पाहतोय आणि या लेग कटर पद्धतीच्या गोलंदाजीनं अक्षरशः चारी मुंड्या चित केलं जातंय. ते कणकवली करांना या मैदानावर 4 चेंडूंवर केवळ एकेरी धाव खर्च करत एक सफलता प्राप्त केली जाते. आपल्या षटकाच्या सांगतेसाठी गोलंदाज आशिष हा सज्ज. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक रोरशना भेदली जाते. सर्कल पार केलं जातंय. 4 धावा विकीच्या खाती. 4 धावानं विकी स्वतःचं खातं खोलतोय. खेळ समाप्त होते 5 षटकांचा. 5 षटकांच्या सांगते एकेरी 43 धावा धावफलकावर 6 गाड्यांच्या मोबदल्यात 129 धावांचा पाठलाग करताना. सुरुवातीला सरकेतन मात्र स्वस्तात जरूर परतले, मात्र त्याचे पडसाद आपल्या संघाच्या कामगिरीवर होऊ देणार नाही याची दक्षता घेतली पुनाजी कलंगुटकरनं. रजत कुडाळकरनं या स्पर्धेतील पहिलं वेळेला अर्धशतक धावफलकावर वैयक्तिक झळकवण्याचा बहुमान रजत कुडाळकरला प्राप्त झाला. वैयक्तिक 67 धावांची त्याची बहारदार खेळी. त्याला मिळते तोलामोलाची साथ 36 धावांची. ही अर्थातच या ठिकाणी पुनाजी कलंगुटकरची. आणि त्यानंतर डावाच्या सरते शेवटी 4 षटकारांच्या सहाय्यानं तब्बल 3 षटकारांच्या सहाय्यानं 22 धावांची खेळी आशिषचे. आणि या सर्व फलंदाजांची बहारदार कामगिरी आतापर्यंतचा या स्पर्धेतील धावांचा विक्रम अबाधित ठेवण्यात कारणीभूत ठरते. ते अभिर बाबा क्रिकेट संघाला. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी निश्चितपणे बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नामदेव सज्ज. सुरेख असा फटका चेंडूचा प्रवास होतोय तो अर्थातच दीप कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षण होते. चेंडूची माघारी येते ती नामदेवच्या दिशेनं व एकेरी धाव धावपुराच्या फलंदाजाच्या खाती सहजगत्या ही प्राप्त होते. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय 44 धावांवर. 44 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात. नामदेव राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. स्ट्राईकला फलंदाज हा अर्थातच विकी. चेंडू मधल्या यष्टीवरचा टोलविण्याचा प्रयत्न झाला होता. जरूर चेंडूने पॅडला स्पर्श केला, मात्र चेंडूची उंची एवढी होती की काहीशी दात मागितली होती पंचांकडे. यष्टीरक्षक केतन मात्रे यांच्याकडनं ती दात फेटाळली जाते. निर्धाव चेंडू हा गणला जातोय 44 धावा धावफलकावर. उजवी यष्टी वाकवली जाते. याचाच अर्थ विकीला 7व्या गड्याच्या स्वरूपात माघारी जावं लागेल. आपल्या वेगानं चकित करतोय तो गोलंदाज उंचपुरा नामदेव. अर्थातच विकीला माघारी परतवतोय एका चौकारच्या साहाय्यानं वैयक्तिक 4 धावांवर. व विकी याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज अझर याची वर्णी ही लागते. 129 धावांच्या दबावाखाली या ठिकाणी खेळपट्टीवर ठाम मारण्याचा प्रयत्न न करता मोठ्या फटक्याच्या नादात पाहुण्या कणकवलीकरांचे फलंदाज तंबूमध्ये परततायत व 7 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा असा नाजूक धावफलक आपण अनुभवतोय 129 धावांचा पाठलाग करताना. गोलंदाज साईटम ओव्हर द विकेट पद्धतीनं पंचांच्या डाव्या हाताकडनं अजूकडनं फटका निघतोय. चेंडू हवेत राहतोय, मात्र झेल टिपण्याचा नाद सोडून चेंडू अडविण्यात क्षेत्ररक्षक पुनाजी कलंगुटकर धन्यता मानतोय. एकेरी धावेने फलंदाज अझर स्वतःचं खातं खोलतोय व बराच वेळ तो धावफलक 44 धावांवर खोळंबला होता तो एकेरी धावेने वृद्धिंगत होतोय. 45 वर जाऊन पोहोचतोय 7 गाड्यांच्या मोबदल्यात. केवळ औपचारिकता शेष असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण आपल्या धारदार गोलंदाजीनं पूर्णपणे फलंदाजांवर वर्चस्व हे राखले जाते. सुरेख असा स्वीपचा फटका. 4 धावा निघतायत. ज्या 4 धावांनी अर्थातच या ठिकाणी धावसंख्या धावफलकावर 49. मैदानावर या ठिकाणी निश्चितपणे स्क्रीन लावण्यात आली आहे. त्या स्क्रीनवरनं थेट प्रेक्षेपणही आपण अनुभवू शकतात. त्यामुळे धावफलकावर धावा किती जमा झाल्यात, किती षटकांचा पूर्ण खेळ झालाय हे समजण्यासाठी कोणतीही अडचण खेळाडूंना भासणार नाही, एवढं मात्र नक्की. हलकेच चेंडू टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास दीप लॉंगॉनच्या दिशेनं पुनाजी कलंगुटकर आपल्या स्क्रीनवर येतोय. एकेरी धावेने सांघिक अर्धशतक धावफलकावर कणकवली संघाचं आपण अनुभवतोय. खेळ समाप्त होतोय 6 षटकांचा 50 धावा धावफलकावर 7 गाड्यांच्या मोबदल्यात 129 धावांचा पाठलाग करणार एके स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघ.
6 षटकांचा खेळ समाप्त. 50 धावा धावफलकावर 7 गाड्यांच्या मोबदल्यात. काहीसा एकतर्फी वाटणारा असा सामना, कारण 129 धावा यांच्या ओझ्याखाली पूर्णपणे या ठिकाणी दडपले गेले ते कणकवलीकर. मात्र संघर्ष करताना दिसत आहेत व संघर्षमय लढत या ठिकाणी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न होतोय. रोहन साळगावकर गोलंदाजीसाठी सज्ज. पुढे सरसावला, पददालित्य दर्शवलं. पददालित्याच्या जोरावर गोलंदाजाच्या डोक्यावरनं लॉंग ऑनच्या दिशेनं आक्रमक असा फटका षटकारासाठी टोलविला गेला व या 6 धावांनी धावफलक वाढतोय तो 56 धावांवर. काहीसा आत्मविश्वास निर्माण करायचा, पुढील सामन्यासाठी स्वतःला सज्ज करायचं असा इरादा या ठिकाणी डावखुराच्या फलंदाजा दिसतोय. पहिला चेंडू काहीसा वॉर्मअप पद्धतीचा गोलंदाज रोहन साळगावकरचा पुढे सरसावत पददालित्याच्या जोरावर डीप लॉंग ऑनला टोलविला जातोय तो षटकारासाठी. सांघिक धावसंख्या या ठिकाणी 56. अक्षय जाधव हा डावखुरा हाताचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज रोहन साळगावकर याची गोलंदाजी. स्वीपच्या फटक्याद्वारे या ठिकाणी धावांची लयलूट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र चेंडू चकवतोय यष्टिरक्षक या ठिकाणी सर केतन मात्रे यांच्या हाती विसावतोय. परिणामतः आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता ही सहजगत्या मैदानावर होते. छप्पन्न धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यात. अनिकेत जाधव डावखुराचा फलंदाज तर नॉनस्ट्राईकचा फलंदाज अझर. आकुड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू, मोठा फटका, चेंडूचा प्रवास डीप मिड विकेटच्या दिशेनं षटकारांसाठी. आकुड टप्प्याची कमजोर अशी गोलंदाजी आणि या कमजोर चेंडूला न जुमानता या ठिकाणी मोठ्या फटक्याद्वारे धावांचा वर्षाव करण्याचा प्रयत्न AK स्पोर्ट्स कणकवली संघाच्या माध्यमातून होतोय. 62 धावा धावफलकावर 7 गाड्यांच्या मोबदल्यात. धावातील 7वं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी मार्फत रोहन. परत एकदा एक ओव्हरपेच चेंडू, फटका टोलविला जातोय. निश्चितपणे फटका हा डीप लॉंग ऑफ सीमारेषा पार करतोय. सलग 2 चेंडूंवर 2 मोठे फटके या ठिकाणी अनिकेत जाधवचे. ज्या षटकारानं सांघिक धावफलक वधारला जातोय तो 68 धावांवर. गोलंदाजी क्षेत्ररक्षण या विभागात ज्या चुका झाल्या त्या चुकांची भरपाई फलंदाजीत करण्याच्या प्रयत्नात अनिकेतकडनं कडवा प्रतिकार होतोय. पुढे सरसावला होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही. 68 धावा धावफलकावर 7 गाड्यांच्या मोबदल्यात. 7वं षटक मैदानावर हे प्रगतीपथावर गोलंदाज रोहन साळगावकरच्या माध्यमातून बहुधा वैयक्तिक कोट्यातील दुसरं व सांघिक 7वं षटक पूर्णत्वास नेण्याच्या मार्गात. नो बॉलचा इशारा पंचांकडनं होतोय. आणखी एक अवांतर धाव, एकेरी अवांतर धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 69 धावांवर. फ्री हिटचा इशारा पंचांकडनं. मनाजोगा फटका मारण्याची सुसंधी अर्थातच फलंदाज अनिकेत जाधवला आणि तो फटका मारण्याच्या पवित्र्यात पंचांकडनं फ्रेश कार्ड घेत गोलंदाज सामना करण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हरपेच चेंडू, देखण्या फटका निघतोय. चेंडूचा प्रवास मिड विकेटला. एकेर धावेवर समाधान मानावं लागेल यात कोणतीही शंका नाही. या एकेर धावेने 70वर पोहोचला जातोय. त्यानंतर एक ओव्हर थ्रो, परिणामता 71वी सांघिक धाव ही AK स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाच्या माध्यमातून निघते. 71 धावा 7 षटकांचा खेळ समाप्त. डावाचा शेवट करण्यासाठी अंतरिम 6 चेंडूंचा खेळ हा बाकी आणि औपचारिकता पूर्ण करणारे षटक फेकण्यासाठी पाहायचंय कोण गोलंदाज सज्ज होतोय. तो अर्थातच या ठिकाणी अबीर बाबा स्पोर्ट्स बारदेश गोवा या संघाकडनं. गोलंदाजी मार्फत या ठिकाणी अमृत वेर्लेकर याची वर्णी ही लागते. शेवटचं षटक फेकण्यासाठी अनुभवी असा खेळाडू अमृत वेर्लेकर. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता, प्रयत्न फसतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. खाली राहिलेल्या चेंडूचा काही अंदाज येत नाही तो फलंदाज अझरला. चेंडू निर्धाव गणला जातोय. 71 धावा धावफलकावर 7 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे षटक प्रगतीपथावर. यावेळी मात्र संपर्क होतोय. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफच्या दिशेनं. पुनाजी कलगुटकर आपल्या स्क्रीनवर. केवळ एकेर धाव अझरच्या खाती. स्ट्राईकवर येतोय तो डावखुऱ्याचा अनिकेत जाधव, ज्यानं खऱ्या अर्थानं एक मात्र प्रतिकारात्मक खेळी मैदानावर साकारली आहे. 3 षटकार 1 चौकार यांची आतषबाजी केली आहे व सांघिक 72 धावा त्या झळकवल्या गेल्या आहेत. त्या 72 धावांसाठी सिंहाचा वाटा निश्चितपणे मानला जाईल तो अनिकेत जाधव, अक्षय जाधव या फलंदाजाचा.
बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका फॉलो थ्रूवर क्षेत्ररक्षण या ठिकाणी अमृत वेर्लेकरकडनं 3 चेंडू या षटकातील समाप्त होत आहेत. नाममात्र 3 चेंडूंचा अवधी बाकी. 72 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफच्या दिशेनं केवळ 1 धाव निघेल यात कोणतीही शंका नाही. या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 73 धावांवर. धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपेच चेंडू फटका निश्चितपणे सीमारेषा पार करण्यात यशस्वीता प्राप्त करतोय. 6 धावांचं योगदान अझरला. च्या षटकारानं सांघिक धावसंख्या 79 अशी निश्चितपणे आपण अनुभवतोय. 79 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. सामन्याचा शेवट करणारा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर अर्थातच अमृत वेर्लेकर, तर निश्चितपणे अझर हा फलंदाज त्याला सामोरा जाईल यात तीळ मात्र शंका नाही. 79 धावा 7 षटक 5 चेंडू यांचा खेळ समाप्त. परत एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू हलकेच तोफून काढला जातोय. चेंडूचा प्रवासात थर्डमॅनला 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. वायरिश केलेला क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती होते. सरते शेवटी 8 षटकांच्या सांगेत एकेरीस 80 धावांवर समाधान मानावं लागतंय. ते अर्थातच या ठिकाणी एके स्पोर्ट्स कणकवली संघाला तब्बल 48 धावांनी बहारदार विजय संपादन केला जातोय. तो अर्थातच अभिर्बाबा स्पोर्ट्स बार्देश गोवा संघाकडनं या स्पर्धेतील त्यांचा दुसरा विजय हा निश्चितपणे 2 सामन्यातनं तब्बल 4 गुण त्यांच्या गुणतालिकेत जमा होत आहेत. व यानंतर सामना सुरू होईल तो गणपती वॉरियर्स फोंडा गोवा विरुद्ध यशोदा वॉरियर्स कुडाळ या 2 संघादरम्यान. यशोदा वॉरियर्स क्रिकेट संघ कुडाळ गोवा संघ मालक प्रशांत मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा